मी फक्त लीलावतीला दिसली पाहिजे, कारण ती माझी मालक आहे. मी तुला कशी काय दिसते? कोण आहेस तू? राहुल आणि अंजलीची ना चांगली जिरली. नेहमी दुसऱ्यांच्या मध्ये मध्ये करत असतात. बरं झालं, असंच पाहिजे त्यांना. पण कमालच झाली ना, तुझ्या पाया पडले आणि अगदी वाचा झाली त्यांची. आहे ना दोघ जण खरंच. मोन्या, मोन्या, तुला सांगितलं होतं ना बटाट्याची भाजी करू नको म्हणून. मला नकोय बटाटा. लक्ष कुठे तुझं? जा फ्रीज मध्ये पालेभाजी आहे, ती साफ करून कर. थांब थांब थांब, त्याआधी मला आधी चहा कर. आणि चहा मध्ये साखरच टाक, कळलं? आलं पण टाक जरा, कडक चहा कर. आता थोबाड धुवायला काय झालं तुला? हा, काय उजेड पडणार आहे त्याच्यावर? नेहमी 12 वाजलेले असतात. मोन्या, पाणी वाया घालवू नकोस रे. माहितीये ना पाण्याचा थेंब नाहीये घरात. जा खाली जाऊन पाणी घेऊन ये. शोभा, खाली पण नळाला पाणी नाहीये. पण लाईनीत उभा राहा, पाणी आलं की पाणी भर. पण बुटीकला जायला उशीर होतोय. आता बुटीक महत्वाचं आहे का पाणी? आणि त्याआधी मला चहा करून दे. हॅलो, तुमच्या जाईत पाणी आलंय का? नाही ना ग, आमच्या इथे पण नाही आलंय. सगळी कामं खोळंबली आहेत, एक पाण्याचा थेंब पण नाहीये. चालेल चालेल, चल आवरल्यावर करते फोन. आपोआप येणार आहे त्याच्या वेळेला. अरे मोहन भाऊजी, या ना, या पुढे या. नाही नाही, आधी तुमचा नंबर. या या पुढे या, पुढे या. नाही नाही, थांबा ना माझ्या. ए मोहन, अरे तू कशाला कष्ट घेतलेस? मला सांगायचंस ना, मी आलोच तो स्वतः. नाही नाही, ये तू इकडे ये. तू इथं बरा, तू पाणी भर पहिला. तू कशाला? मी भरतो ना. मी दादा, असं कसं? आधी तुमचं मान, नंतर आम्ही. ये मदन, मदन, ए मदन, मागे ना, मागे. अरे मोहन आलाय. मग त्याला पाणी भरू दे ना आधी. का पण? नाही, बरोबर आहे, तू बरोबर बोलतोय. अरे मी सगळ्यात शेवटी आलो ना, मी सगळ्यात मागे उभा राहतो. नाही दादा, तुम्ही सगळ्यात पहिले पाणी भरायचं. असं काय करताय तुम्ही? ए मोहन, तू खूप पुण्याचं काम केलंयस. काल तुझ्यामुळेच राहुल आणि अंजली वहिनींची वाचा परत आली आहे. मोहन भाऊजी, तुम्ही देवदूत आहात. लता वहिनी, नाही नाही, अहो तसं काही नाहीये. हो, कसलं देवदूत? नाही नाही, तसंच आहे, तसंच आहे. मोहन, तू देवदूतच आहेस. त्यामुळे तुझी तो भरायचं आणि तूच पहिलं पाणी भरायचं, बस. बाकी आम्हाला काय माहित नाही. हो. ए मदन, ये मागे. अरे कशाला? अरे तू मागे ये, त्याला मागे मागे. अरे, मागे ये, अरे, कशाला मागे ये? अरे मागे नाही, असू दे दादा, तुम्ही तू भर पहिले. हा. अंजीरावल्याला पाया पडायला लावून तू मोठेपणा घेतोस काय? थांब, तुझी चांगलीच जिरवते. काय झालं ते? काय झालं? पाणी नाही आलं? पाणी आलं असतं तर इथे कशाला उभे असतो? येणारच आहे पाणी. हो मावशी, कधीतरी चांगलं बोला ना. अगं माझं काय? हा, एका भल्या देव माणसाला तुम्ही सगळ्यांनी त्रास दिलाय. तुमचं कुणाचंच चांगलं होणार नाहीये, लक्षात ठेवा. अरे आकाशवाणी झाल्यास की एकमेकाची तोंड काय बघताय? काल
काल बघितलं होतं ना, राहुल्याने अंजुनी माझ्या जावयाचा अपमान केला, त्यांची वाचा गेली. जेव्हा ते माझ्या जावई बापूच्या पाया पडले तेव्हा यांची वाचा आली. हो 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 दादा दादा काही चुकलं असेल तर मला माफ करा. हा मोन्या मोन्या मोन मोन आम्हाला माफ कर, आमचं काय चुकलं असेल तर खरंच माफ कर. अहो, काय करताय काय तुम्ही? Please माफ कर, मी please. काहीच केलेलं नाहीये. मोहन, हे मोहन हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला, पण खरंच तू करू शकतोस हा? हे मदने पाया पड ना. ए चल, या मोहनेच्या पाया पडायचं, ते पण मी. हे बघ, माझ्यासारखा वाघ आहे ना, या उंदराच्या पाया नाही पडणार हा? अरे या उंदरामुळेच तर पाणी येणार आहे, कळलं ना. आणि पाणी नाही मिळालं ना तर हा वाघ उपाशी मरल, कळतंय का. आणि वर जाऊन माधुरी वहिनींना काय सांगणार आहे, पाणी का नाही आणलं. पाय पड पाय पड. हे मोहन्या, मोहन, अरे असं नको करूस ना, प्लीज पाणी आण ना नळाला. अरे नळाला कुठून पाणी आणू? मी काहीच नाही केलं. खरंच माझ्यावर विश्वास ठेवा रे. नाही अमोल, लहानपणापासून माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू कोणी साधारण पुरुष नाहीयेस, तू महापुरुष आहेस. अरे असं काहीच नाहीये, प्लीज माझं ऐका. मोन्या आज तुझ्यामुळे चाळीत पाणी आलं यार. थँक्यू अरे आधी काय आहे, काय? मोहन, खरंच थँक्यू. चाळीचा अध्यक्ष या नात्याने मी आपल्या चाळीतर्फे तुझे आभार मानतो. थँक्यू. आणि हो, तुझ्या घराचा एका महिन्याचा मेंटेनन्स आपल्या चाळीच्या अकाउंट मधून दिला जाईल अशी मी घोषणा करतोय. या मास्टरड्यासाठी ना जे काय मी ठरवते ना त्याचे नेमकं सगळं उलट होत असतं. त्या चाळीतल्या लोकांनी त्याला आणखीन डोक्यावर चढून घेतला. वहिनी, बोल लीलावती. ते पाणी घालव. कोणतं पाणी? अगं माझी आई, ते बाहेरच्या नळावरचं पाणी घालव. दादा 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 काहीतरी करा ना, पाणी प्लीज, पाणी येऊ द्या ना प्लीज. भाऊजी हो आमच्यावर दया करा हो. ए मोहन, अरे तुला काही त्रास असला तर मला सांग ना, मी येईन मदतीला. पण प्लीज असं पाणी घालवू नकोस रे. मोने मोन यार, आमचं जीवन तुझ्या हातात आहे यार. प्लीज पाणी नाही मिळेल तर आम्ही मरून जाऊ यार. प्लीज प्लीज मोन. अरे जगणं मरणं हे काय माझ्या हातात नाही रे बाबा. मी कुठनं पाणी आणणार आणि घालवणार? मी नाही काही केलं, खरंच सांगतोय. अरे मोहन, अरे माझा पण विश्वास बसलाय तुझ्यावर. मोहन, मी तुझ्या उशिरा पाया पडलो म्हणून तू पाणी घालवलंस का? ए, माझी चूक झाली, प्लीज माफ कर मला, प्लीज. अरे मी खरंच काही नाही केलेलं रे. आता खरी मजा येईल. मोहन, आता तूच आम्हाला वाचू शकतोस रे. आमच्याकडून नकळत काही चुका झाल्या असतील तर प्लीज माफ कर ना. काय 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 झालं असेल तर आम्हाला माफ कर. मोन तुझं मन लय मोठं आहे, आम्हाला माहिती आहे. प्लीज मोन पाणी आण. अरे काय करतो? काय असं करू नका. काय अरे काय चाललंय बाजूला? काय झालं? शोभा, बरं झालं तू आली. या सगळ्यातनं वाचव मला तूच आता. काय झालं? दादा तुम्ही आधी ते पाण्याचं बघा ना, हवं तर आम्ही परत पाया पडतो. थांबा थांबा, काय झालं का? हो काय झालं? मोहनला कसला तरी त्रास झाला, त्याच्यामुळे पाणीच गेलंय, म्हणून आम्ही सगळे त्याची माफी मागतोय. मोहन प्लीज. थांबवा थांबवा पोरखेड. माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. आणि तुम्ही सगळी शिकली सवरलेली माणसं अंधश्रद्धेवर विश्वास ठेवता? अहो वहिनी, अहो काल आमची वाचा गेलेली, दादांमुळेच परत आली. आता ते पाणी पण परत आणू शकतात. हवं तर परत पाया पडते. अरे अंजे, अगं आमचे हे फक्त निमित्त होते. तसं या नळाला कधीतरी पाणी येतं, तुम्हाला सगळ्यांना माहितीये. हो समीर भाऊजी, प्लंबरला बोलवा आणि ती पाईपलाईन ती दुरुस्त करून घ्या. हे काय चाललंय तुमचं? हो चला घरी. चला, त्यामुळे ना आपल्याला पण वेळ लागायची पाळी आहे. चला तर पाण्याच्या बादल्या आता घ्या. काय नुसता मूर्खपणा आहे. द्या इथे. चला घरी. दादा ऐका ना, दादा हे बघा काही चूक नाही. अरे काय मूर्खपणा लागलाय तुमचा? कोण ना कोणतरी मध्ये येतं
आणि नेहमी हा मास्टरड्या वाचतो. हा कोण आहे? तू तू कशाला आलीस बाहेर? तुला किती वेळा सांगितलं बाहेर येऊ नको म्हणून? हा चला आत चल. अरे गप्पा बसायला काय मूर्खाचा बाजार आहे. चला चला घरी. बरं झालं तर मागे लक्षात ठेवा. पाया पडतो. वाचले मी. त्यांनी तुला बघितलं असतं म्हणजे मग. हे एक काम कर. चाळीतल्या कोणाच्या पण घरी पाणी नाही पाहिजे. बाहेरच्या नळाला पण नाही. फक्त आपल्या घरात पाणी पाहिजे. तुला सांगते ना मोन्या, या चाळीतल्या लोकांना ना वेड लागले वेड. काय कळत नाही, डोकं ठिकाणावर नाही त्यांचं. हा दिसला माणूस की देव बनवायचं त्याला. काय चाललंय हे? त्यांच्या या अशा मूर्खपणामुळे ना आज कामावरचा खाडा झालाय तुझा. एक तर पाणी नाही घरामध्ये, जेवण कसं करणार? आणि हे एवढं पाणी घेऊन आलायस तू, काय करायचं सांग ना. तुझा ना घरात असून पण काही उपयोग नाहीये. आई अगं दरवाजा का लावतेस? शोभे तुला जेवायचंय ना? हो खूप भूक लागली. चल माझ्याकडे. जेवण कोणी केलं? अगं मी बनवले. हा हा चल चल. तू कुठे येतोय? तू थांब इथंच. मी फक्त 2च मिनिटाचं जेवण बनवलंय. आला मोठा माझ्या बाई. चल ना बाई. चल भूक लागली मला ग. तुझ्याकडे एवढं पाणी कुठून आलं? हळू बोल. एवढं पाणी कुठून आलं? शोभे तुला भूक लागली ना, मग चल ना जेवायला. नाही पाणी बघून माझी भूक गेली. पोट भरलं माझं. सांग ना कुठून भरलं ते पाणी? अगं तुझं पोट भरलं तरी माझं पोट रिकामी आहे ना. चल ना जेवायला. सांग ना आधी मला. तू नसत्या चौकशा करू नकोस. हा चल आधी जेवून घेऊया आपण. नाही तू मला सांग ना. तू कशाला आलीस? तूच घेऊन आलीस ना मला. ते नाही ग, तुला नाही. आता चल ना जेवायला. चल ना, भूक लागले ना. चल ना. कशाला आलीस इथे? हा लीलावती, मी खरंच कोणाला दिसत नाही. अगं तुला बाकीच्यांच्या समोर येऊ नको म्हणून सांगितलं होतं ना. अगं पण मी कोणाला दिसत नाही. बाहेर जा. बाहेर जा. अगं तूच मला जेवायला घेऊन आलीस ना आणि बाहेर जा काय? अगं तुला नाही. तुला कुठे म्हणाले मी? चल घे जेवण. चल. आई 2-3 दिवसापासून बघतेय तू वागणं जरा बदललंय. हा काय नाही ग, घे चल. प्लीज आम्हाला माफ कर. प्लीज आम्हाला माफ कर. दादा काहीतरी करा आणि नळाला पाणी आला. अहो सगळं काही तुमच्या हातात आहे. अहो घरात एक पाण्याचा थेंब नाहीये. स्वयंपाक करायचंय. तुम्हीच या संकटातून वाचू शकता दादा. मी काय करणार आहे? आम्हाला माफ कर. प्लीज आम्हाला माफ कर. दादा जोपर्यंत तुम्ही नळाला पाणी आणत नाही तोपर्यंत तुमचे पाय सोडणार नाही मी. माझे पाय सोडणार आहे. माझे पाय धरून काय होणार आहे? नाही मोहन जोपर्यंत तू हो बोलत नाही ना तोपर्यंत आम्ही काय पाय सोडणार नाही. पाय अजिबात सोडायचा नाही. अजिबात सोडायचा नाही. पण ठीक आहे, मी काहीतरी प्रयत्न करतो. मला तुमच्याशी बोलायचं होतं. काय बोलायचं? चाळीच्या
नळाला तुम्ही पाणी आणा ना प्लीज. पाणी नसल्यामुळे ना चाळीतल्या लोकांचं जगणं फार मुश्किल झालंय. तुम्ही जादूने करू शकता ते. मी जादू करते हे तुला कोणी सांगितलं? मला माहिती आहे. बरं ते जाऊ दे, काही करून नळाला पाणी आणा ना. तुम्ही ते करू शकता. तू सांगून मी ते ऐकू नाही शकत. मी फक्त लीलावतीचं ऐकते, कारण ती माझी मालकीण आहे. प्लीज त्यांना विनंती करा ना. ते माझ्या नियमामध्ये बसत नाही. मी ते नाही करू शकत. मला कळत नाहीये, मी फक्त लीलावतीला दिसायला पाहिजे. मग तुला कशी काय दिसतीये? वा वा आई, मस्त जेवण झालं होतं. चव ओळखीची वाटली. अगं वाटणारच ना, माझ्या हातचं जेवण जेवण तर तू लहानाची मोठी झालीस. नाही नाही तसं नाही ग, भानूच्या हातची चव वाटली. अगं मरू दे, तिचं नाव कशाला घेतेस? हा शुभी, बाहेर जाऊन कुणाला काही सांगू नकोस. हा आपल्याकडे पाणी आहे असं कळलं ना तर सगळी गडबड होईल. नक्की काय चाललंय तुझं? कुठे काय काय चाललंय? काही नाही. नाही मला संशय आहे, तुझं नक्की काहीतरी चाललंय. नाही का शुभे, काय नाही. तुझा आईवर विश्वास आहे की नाही? विश्वास आहे पण पण झालं तर ना, मग विश्वास आहे तर झालं तर मग. शुभे कुणाला? शुभे चल चल पाणी लपूया. कुणाला कळलं ना तर पैसे घेऊन जाईल सगळे. जा जा. ठीक आहे जा जा जा. आणि काय देऊ आणि काय देऊ? चल, हे पण एक घे, हे पण घे. काय रे? अहो मावशी, आज चाळीत पाणी आलं नाही ना, आणि उद्याचा भरोसा नाही, म्हणून मग मला नाईलाजाने टँकर मागवावं लागतं. त्यासाठी प्रत्येक घरातून 500 रुपये काढावे लागणार. 500 रुपये मी का म्हणून देऊ? का म्हणजे तुम्हाला नकोय पाणी? नकोय. म्हणजे तुमच्या घरात पाणी आहे बघू. नाही 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 म्हणजे अरे कसलं काय पाणी? पाण्याचा एक टिपू सुद्धा नाहीये. हो म्हणूनच तर मला टँकर मागवावा लागतोय. तसंही ते तुमच्या फायद्यातच आहे. आता जोपर्यंत आपल्याकडे पाणी येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला टँकरच मागवावं लागणार आहे बहुतेक. पण 500 रुपये रोजचे? हो मग, पण दुसरा पर्यायच नाहीये ना. येऊ? अच्छा, थोड्या वेळात मी मन्याला पाठवतो रजिस्टर घेऊन. त्यावर सही करा आणि 500 रुपये द्या. हा येतो. माझ्या जाळ्यात मी चढकले. काय म्हणालीस? कुठे काय म्हणाले मी? काय नाही म्हणाले. मलाच काहीतरी करावं लागणार. काय करणार आहेस? अगं मी कुठं काय करणार आहे? काय नाही करणार मी. कुठं गेली बाई ही? कोणाला शोधतेस? अगं कुणाला नाही ग. कुणाला आई हं? पाणी असून पैसे देणार तू? पाणी कुठलं? बर. आई हं? तुला काही वेळ लागले का? एकटीच काय बडबडतीयस? अगं कुठं काय मी काय केलंय? पाणी आलं, बरं झालं. 500 रुपये वाचले. मोन्या भरेल आता पाणी. मास्टरड्या, आज परत वाचलास. पण मी तुला सोडणार नाही.